नमस्ते, मी ऋषाली पठारे. कबीर अँड ऋषाली लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे. हां, ब्लॉग बनवला खूप दिवस झाले, पण पोस्ट करण्यासाठी वेळच भेटत नव्हता. चला मग दिवाळी स्पेशल आपला अजून एक ब्लॉग येत आहे, तो पण खास संभाजीनगरवरून. भाऊबीज असल्यामुळे मी माझ्या माहेरी गेले होते. चला मग बघूया आज आपण काय करत आहोत आणि आपल्या छोट्याशा भावासाठी ऋषालीने आज काय केलं आहे. मी आज खास त्याच्यासाठी आवडीची त्याची बिर्याणी बनवली आहे आणि त्याला खूप आवडते म्हणून. आणि इथे मी तयार झाले आहे छान साडी घालून, जशी माझ्या पप्पांना आवडते. शेवटी मी मोठी मुलगी असल्यामुळे खूप गोष्टी कराव्या लागतात आणि मला पण त्या खूप छान वाटतात. आणि खरंच खूप छान दिवाळी ह्या वर्षी झाली आहे आपली. आणि ही दिवाळी माझ्या माहेरकडून आहे. चला मग बघूया आज आपण काय काय करत आहोत. तुमच्याकडे किती पैसा आहे याला महत्त्व नसतं कधी, पण त्या पैशामध्ये तुम्ही किती सुखी आहात याला खूप महत्त्व असतं. आज आम्ही चौघी बहिणी इथे संभाजीनगरला आलो आहोत, म्हणजे आम्ही तिघी बहिणी. आणि इथे मस्त आमचे फटाके उडवणं चालू आहे. आणि शुभमनी खास 10 ते 15 म्हणजे 20,000पर्यंत त्यांनी फटाके आणले होते. ही सगळी सोनी आणि शुभमची कमाल होती. आणि इथे आम्ही मस्त आमचा एन्जॉय चालू आहे. छान वाटतं ना कधी कधी, म्हणजे शेवटी आनंद हा आपल्या शोधण्यामध्ये असतो. आणि आमच्या मम्मी पप्पांनी आम्हाला नेहमी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेण्यात शिकवलं. आणि खरंच खूप छान वाटत होतं. ही दिवाळी आमच्यासाठी खरंच खूप छान होती. आणि इथे सोनीनी पण साडी घातली होती, छान दिसत होती. आणि बघूया काय काय चालू आहे आमचं दिवाळी स्पेशल. आता शेवटी आमच्या चेहऱ्यावरचा आनंदच सांगतोय की आमची दिवाळी किती छान आहे. आम्ही चारही बहिणीसोबत आणि आमचा भाऊ मागून आमची मजा बघतोय. चला मग आता भावाला ओवाळण्याची वेळ झाली आहे. आणि सांगा मग तुम्ही की आज कोण सगळ्यात सुंदर दिसत आहो. साडी तर मी घातली आहे आणि आमचा भाऊ राजा पण छान तयार घालून आमच्या सोबत बसला आहे. चला मग पहिला मान हा मोठ्या मुलीचा. आणि खरंच खूप छान गोष्टी असतात. शेवटी आपली संस्कृती खूप भारी आहे, ती जपली पाहिजे. आणि माझ्या भावाला माझ्याकडून खूप 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 आशीर्वाद. म्हणजे खरंच तो माझ्यासाठी खूप लहान आहे आणि खूप गोड आहे. आणि सगळ्या गोष्टी हा इतक्या छान आणि हँडल करतो की आता वाटतं की मी मोठी नाही, की तोच मोठा आहे. आणि खरंच पप्पांचं जे स्वप्न होतं ते त्यांनी पूर्ण केलं आहे. गणपती बाप्पा अशीच आमची फॅमिली कायम असू दे. शेवटी बहिणींना काही लागत नाही, पैसा पाणी भावाकडून. फक्त 2 शब्द प्रेमाचे भावाने नेहमी बोलायला पाहिजे, हे खूप महत्त्वाचं असतं. आणि माझा भाऊ हा खरंच खूप छान आहे. म्हणजे सगळ्यांचेच भाऊ असतात, पण माझ्यासाठी माझा भाऊ खरंच खूप म्हणजे खूप छान आहे. आणि माझी त्याला नेहमी काळजी असते, पण तो कधी दाखवत नाही. आणि माझ्या वडिलांचा सगळ्यात जास्त जीव माझ्यामध्ये आहे. आणि आता चालू झाला आहे फोटो काढायचं. आणि पप्पांना ते बिलकुल आवडत नाही फोटो काढायला, म्हणून तो तिकडे शुभम हसत आहे. आणि खरंच आम्ही खूप म्हणजे मी माझ्या पप्पांची खूप लाडाची आहे. माझ्यासाठी माझे पप्पा म्हणजे शब्दात मी सांगू शकत नाही. शेवटी आई वडिलांसाठी काही पण. चला मग आता पहिल्या बहिणीचा मान झाला आहे, आता आली आहे दुसरी बहीण. आणि ही खूप लाडाची बहीण आहे हा त्याची. कसं काय सांगू का, कारण ती त्याची लाडाची ताई आहे. लाडाची ताईने आज त्याची साडी घातली आहे. आणि ही खास साडी अक्षयने तिला घेतली आहे खास दिवाळीसाठी. आणि खरंच सोनी पण खूप छान दिसत होती. आता मान आहे तिसऱ्या बहिणीचा. तिसरी बहीण खूप साधी सरळ आणि आमची सिंपल आहे, मोनिताई. मोनिताई पण जर बघितली तर सेम पिंकीताई सारखी आहे. तिला कोणाशी काही लागत नाही, काही नाही, फक्त आनंद महत्त्वाचा असतो. आणि मोनिताईचा पण सगळ्यात जास्त जीव हा पप्पांमध्येच आहे. आणि खरंच आमच्या पप्पांची स्माईल सांगत असेल की पप्पा पण किती छान हसत आहे. आणि हे संस्कार आहे पप्पांचे. आणि खरंच तिने पप्पांच्या पाया पडल्या, म्हणजे तुम्ही समजू शकतात की ती किती छान आणि गोड आहे. आता वेळ आहे आमच्या चौथ्या बहिणीची. ते लाडाचं शेंगुळं म्हणतात ना, हेच ते शेंगुळं, सगळ्यात आगाव.
आम्ही तरी आमच्या पप्पांचा डोळ्याचा धाक आहे, पण ती कोणालाच घाबरत नाही, तिच्यासाठी काही पण नाही. आणि आता वेळ झाली आहे मम्मी पप्पांसोबत छान फोटो काढण्याची. आणि आमची मम्मी पण खूप छान दिसत आहे. आता गिफ्ट घेण्याची वेळ झाली आहे, पण सगळ्यांच्या पाया पडल्या आहे. तर सोनीताई म्हणते की माझ्या पण तू पाया पडल्याच पाहिजे. तर भाऊ वाकला आहे आमचा, आणि भाऊ खरंच खूप पाया पडत आहे तिचं, पण तिचं काही मन भरत नाहीये की तू पाया पड माझ्या. चू आणि माऊ, ही माझी चू आणि ती माझी माऊ. हॅपी भाऊबीज. पप्पी दे माऊ. आई गं, इधर से इधर से. गोरी भावाची काळजी ना, भावाकडे पैसे नाही, पैसे ती रडते. तो लहान असल्यापासून कधी त्याच्याकडून काही घेतलं नाही, पण ही भाऊबीज माझ्यासाठी खरंच खूप स्पेशल होती. कारण मला माझ्या लहान भावाकडून 1000 रुपयाचं गिफ्ट भेटलं होतं, आणि ते खरंच खूप मोठं होतं माझ्यासाठी. म्हणजे ते मी शब्दात सांगू शकत नाही की 1000 रुपये शुभमनी आम्हाला दिले आहे. सगळ्या बहिणींना 1000 रुपये. त्याला चांगलाच चुना लागला आहे यावेळेस. आणि तुम्ही बघतच असाल की मम्मीनी सगळ्या बहिणींना 1000 रुपये दिले. आणि मम्मी म्हणते की तुमचा भाऊ आता कामाला लागला आहे. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा पप्पा पैसे देणार नाही, ह्या वेळेस शुभमकडून पैसे भेटणार आहे. पण सोनीचा आनंद खूपच मोठा होता. आणि 1000 रुपये म्हणजे तिला असं झालं की मला पण भेटल्या. चला मग आता तिसऱ्या बहिणीची बारी आहे. आणि ती पण खूप खुश झाली की शुभमनी मला 1000 रुपीज दिले. शेवटी पैशाचा मोल नसतो, तो आमच्यासाठी किती मोठा झाला आहे हे गोरीचे डोळ्यातलं पाणी सांगत आहे. की त्यांनी आम्हाला 1000 रुपये देणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि तो खरंच गणपती बाप्पा त्याला खूप मोठं आयुष्य देऊ, सगळ्या गोष्टी पूर्ण करू. आणि गोरीचा त्याच्यामध्ये खूप जीव आहे. दोघं कुत्र्या मांजरासारखे भांडतात, पण त्याला जर काही लागलं तर पहिला कॉल हा गोरीलाच जातो की नाही मला हे पाहिजेले. आणि ती खरंच खूप खुश होती. आणि इथे आमचा खास फोटो होत आहे. पिंकी हे पैसे वालो की. खरंच शुभम, तुला तुझ्या आयुष्यात सगळ्या गोष्टी भेटो. आणि इथे आमची मम्मी पण खूप छान दिसत होती. आणि आता वेळ झाली आहे शुभमची मुंबईला जाण्यासाठी. आणि इथे त्याची बहीण विचारती तुझ्याकडे पैसे आहे ना. चला मग सांगा मग तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग कसा वाटला आहे. आणि शेवटी हे नातं पैशाचं नसून प्रेमाचं आहे. हे प्रेम असंच टिकू दे. गणपती बाप्पा आमच्या शुभमला खूप म्हणजे खूप आयुष्य लाभो, खूप गोष्टी त्याला भेटो, आणि असंच प्रेम आमचं कायम असू दे. गणपती बाप्पा मोरया. चला मग सांगा तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग कसा वाटला आहे. आणि खास हे फोटो माझे निकीनी काढले आहे. आणि खरंच खूप छान मी दिसत होते. आणि खरंच खूप छान हा मुमेंट होता. थँक्यू. बाय बाय.